तुमच्यापैकी ज्यांना कोणाला कोबीची भाजी खायला आवडत नाही ना, त्यांच्यासाठी खास ही रेसिपी. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. कधी कधी काय होतं ना, कोबीच्या उग्र वासामुळे कोबीचे पदार्थ खायला बरेच जण कंटाळा करतात. पण आज आपण ना अख्खा कोबी उकळत्या पाण्यात घालून सगळ्यांनाच आवडेल असा आगळा वेगळा चविष्ट तितकाच पौष्टिक पदार्थ बनवतोय. एकदा माझ्या ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना मध्यम आकाराचा एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे. हे बघा, आता वजनी म्हणाल तर हा साधारण ना 350 ग्रॅम कोबी आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, हा कोबी ना शिजवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये ना आपण कोबी घालूया. हा कोबी ना आपल्याला यामध्ये खूप जास्त शिजवायचं नाही बरं का, तर फक्त हाय फ्लेम वरती 3 ते 4 मिनिटं आपण हा कोबी शिजवून घेऊया. असं केल्यामुळे काय होईल ना, कोबीमध्ये असणारी धूळ, माती, कचरा हा निघून जाईल. दुसरं म्हणजे कोबीला येणारा जो उग्रवास आहे तो सुद्धा नष्ट होईल. आणि तिसरं म्हणजे कोबीची पानं छान अशी मऊसूद होतील. त्यामुळे ना आपल्याला हा कोबी अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी ना हाय फ्लेम वरती 3 ते 4 मिनिटं हा कोबी चांगला शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय कोबीला काय सुंदर असा रंग आलेला आहे. हे बघा, आपण आता काय करूया, हा कोबी काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. तर इथे आपला हा कोबी छान असा थंड होतोय, तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालतेय. 10 ते 12 लसूण पाकळ्या घालूया. अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरे. तर या सर्व साहित्याचं आपल्याला मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे. हे बघा, थोड्या वेळासाठी आपण हे वाटण ना बाजूला काढून ठेवूया. तर इकडे आपला कोबीही थंड झालेला आहे. आपण आता काय करूया, ह्या कोबीची ना पानं काढून घेऊया. हे बघा, इथं ना आपल्याला देठाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकताय पान देखील मस्त असं आरामात निघालेलं आहे. आता अशाच पद्धतीने ही पानं आपण काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय कोबीवरची मी पानं काढून घेतलेली आहेत. हे बघा, साधारण 7 ते 8 पानं मी इथं काढून घेतलेली आहेत. आणि एवढा कोबी आपला शिल्लक राहिलेला आहे. तर हा कोबी ना आपल्याला किसून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर आपण काय करूया, या पानांवरच्या शिरा आहेत ना त्या काढून टाकूया. हे बघा, या जाडसर शिरा आहेत ना अशा पद्धतीने आपल्याला काढून टाकायच्या आहेत. हे बघा, आता अशाच पद्धतीने सगळ्या पानांवरच्या शिरा आपण काढून टाकूया. तर इथे मी काय केलंय, सगळ्या पानांवरच्या शिरा काढून टाकलेल्या आहेत. हे बघा, आपण आता काय करूया, हा लगेच कोबी ना किसायला घेऊया. इथे आपला ना सगळा कोबी किसून झालेला आहे. हे बघा, आपण आता काय करूया, हा किसलेला कोबी ना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया 1 वाटी ज्वारीचं पीठ. त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपण बेसन पीठ घालूया. त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड. सोबतच यामध्ये आपण 1 चमचा तीळ घालूया. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय. त्यानंतर मुठभर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता काय करायचं, हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. हे छान असं मिक्स करून घेऊया.
तर इथे मी ना सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. हे बघा, आपण आता काय करूया, यामध्ये ना थोडंसं पाणी घालूया आणि हे सरसरीत मिश्रण तयार करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे सरसरीत मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. हे बघा, तर आज आपण ना कोबीच्या पानाच्या वड्या बनवतोय. मिश्रण आपलं तयार आहे, वड्या बनवायला घेऊया. त्यासाठी कोबीचं एक पान मी पोलपाटावर ठेवून घेतलेलं आहे. आता तयार केलेलं मिश्रण आपण यावर लावून घेऊया. बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला लावून घ्यायचंय. सगळ्या बाजूने छान व्यवस्थित लावून घेऊया. तर बघू शकताय पानाला मी छान असं मिश्रण लावून घेतलेलं आहे. आपण आता काय करूया, ही बाजू ना दुमडून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर ह्या कडा ही दुमडून घ्यायच्या आणि याची ना आपल्याला गुंडाळी तयार करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, तर इथं आपली ही वडी बनवून तयार झालेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तयार करून घेऊया. ही तयार केलेली वडी ना लगेच मी चाळणीमध्ये ठेवून घेतेय. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आपण आता काय करूया, या मस्त अशा वाफवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता ही चाळण ना आपण यामध्ये ठेवून घेऊया. नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती ह्या गुंडाळ्या ना 15 ते 20 मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या. 15 ते 20 मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतेय. त्यानंतर ना याला हात लावून बघायचा आहे. हे बघा, माझ्या हाताला कुठेही मिश्रण चिटकत नाहीये, म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या चांगल्या वाफवून झालेल्या आहेत. गॅस बंद करूया आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घेऊया. चला, इथे आपल्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. आपण आता काय करूया, याच्या ना मस्त अशा वड्या कट करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय सगळ्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत. हे बघा, आता ह्या वड्या ना फ्रीजमध्ये ठेवल्या 7 ते 8 दिवस छान अशा टिकतात. हवं तेव्हा तुम्ही ह्या ना तळून खाऊ शकता, फोडणी देऊन खाऊ शकता, किंवा अशाच खाल्ल्या ना तरी सुद्धा खूप छान लागतात. तर आपण आता याला ना मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी कढईमध्ये ना 1 चमचाभर तेल घालूया. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी आपली चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे घालूया. त्यानंतर 1 चमचा तीळ घालूया. ही फोडणी ना आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. फोडणी आपली चांगली परतून झाली की कट केलेल्या वड्या यामध्ये घालायच्या. वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता ह्या वड्या ना आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या. ते 4 मिनिटं ह्या वड्या मी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. तर पौष्टिक कोबीच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. चवीला जबरदस्त लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता ह्या वड्यांना काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.